सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्या दीपावली पाडवा आहे, तसेच बलिप्रतिपदा आहे. तर स्वामी महाराजांसारखा सोबती भेटायला खूप नशीब लागतं. आपल्या आयुष्यात अनेक सोबती येतात, अनेक भेटतात, पण महाराजांची साथ लाभणं हे खूप भाग्यशाली किंवा भाग्यवंताचं काम आहे. तर आपण उद्या पाडव्या दिवशी काय सेवा करायची आहे त्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे. पण मी उद्या बलिप्रतिपदा का म्हणतात किंवा या पाडव्याला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, तर या मुहूर्ताचं काय महत्त्व आहे, कथा काय आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर ही कथा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर कार्तिक शुद्ध याला पाडवा असं म्हणतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस बलिप्रतिपदा या नावाने ओळखला जातो. विक्रम संवत्सरांचा पहिला दिवस म्हणून याचे महत्त्व विशेष मानले जाते. यास व्यापारी पाडवा असेही म्हणतात, कारण की व्यापारी लोक नववर्ष या दिवसापासून सुरुवात करतात. व्यापारी लोकांसाठी हा अतिशय शुभ दिवस किंवा मुहूर्ताचा मानला जातो. तर या दिवशी केलेल्या अन्नदानाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. प्रत्येक सोने खरेदी करताना किंवा कोणतीही शुभ गोष्ट करताना मुहूर्त पाहण्याची वेगळी अशी काहीच गरज नाही. तर या सणाविषयी एक पुरातन अशी कथा सांगितली जाते. तर त्या कथांविषयीच मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या कथा कोणत्या आणि या दिवशी व्यापारी लोक आपल्या जमा खर्चांच्या किंवा ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्या ठिकाणी वह्या-पूजनांचं ऑफिसच्या ठिकाणी पूजन केलं जातं. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या मुहूर्ताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आपण कथा भाग पाहूयात. फार वर्षापूर्वी एक राजा होऊन गेला. अतिशय पराक्रमी, दानशूर आणि प्रजाहितदक्ष अशी त्याची खाद्य होती. त्याचे नाव बळीराजा होतं. हा भक्त प्रल्हादांचा नातू होय. इंद्रपद मिळवण्यासाठी त्याने अनेक यज्ञ केले. इंद्रपद हरण झाले तर काय करणार अशी सर्वांना भीती वाटू लागली. श्री विष्णूंनी यावर युक्ती केली. त्याने बटू वामनाचा अवतार धारण केला व तो बळीराजाच्या दरबारात गेला. वामनाने बळीराजांकडे फक्त 3 पावलांपुरते जमिनीचे दान मागितले. उदार मनाच्या बळीराजाने ते दान ताबडतोब दिले, परंतु वामनाच्या 2 पाऊलातच सारे जग व्यापून गेले. 3रे पाऊल पुढे कुठे ठेवणार? शेवटी राजा बळीने आपले मस्तक पुढे केले. वामनाने बलीच्या डोक्यावर पाय ठेवला. भगवान विष्णूंनी त्याला पाताळाचे राज्य दिले. देवादिकांनी काळजी दूर झाली. इंद्रपद सुरक्षित राहिले. श्री विष्णू बळीच्या औदार्यावर संतुष्ट झाले. बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू त्यांचे द्वारपाल झाले. तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा दीपावली पाडवा. या दिवशी बली व त्याची पत्नी विंध्यावली याचे चित्र काढून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी बळीच्या पिठाची मूर्ती काढून तिची पूजा करतात. दुसरी कथा अशी आहे की या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. तर का केली जाते गोवर्धन पर्वताची पूजा तर ते सांगते. एकदा शरद ऋतूत गोकुळातील लोकांनी इंद्राचा उत्सव सुरू केला. त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, गोवर्धन पर्वतामुळे आपली उपजीविका होते, तेव्हा तुम्ही इंद्राऐवजी गोवर्धनाची पूजा करा. त्यांनी तसे करताच इंद्राला राग आला. त्याने गोकुळावर मुसळधार पाऊस पाडायला सुरुवात केली. 2 दिवस झाले तरी पाऊस काही थांबत नव्हता. सारे घाबरले. कृष्णांना शरण सगळे गेले. सर्वांचे रक्षण करण्यासाठी विनंती केली व ती श्रीकृष्णांनी मान्य केली व इंद्रांचा गर्भहरण करण्यासाठी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगळीवरती उचलला आणि त्याखाली सर्व गोकुळवासी लोकांचे रक्षण केले. म्हणून लोक गोवर्धन पर्वताची पूजा करतात. या दिवसाचे स्मरण म्हणून दिवाळीच्या अन्नपदार्थांचा अन्नकूट पर्वत करून त्यावर श्रीकृष्णांची मूर्ती ठेवण्याची पूजा आहे. ठेवून पूजा करतात. गोठ्यातील गायी बैलांना सजवून त्यांचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते. ग्रामीण भागात या दिवशी गुराखी, दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या अशी गाणी म्हणत त्यांना ओवाळतात. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते. एके दिवशी शंकर पार्वती दूत खेळत असताना पार्वतीने याच दिवशी भगवान शंकरांच्या दूताला हरवले होते. त्यामुळे या प्रतिपदेला धूत प्रतिपदा असे देखील म्हटले जाते. सत्यवान सावित्रीची कथा सर्वांनाच माहीत आहे. या दिवशी महासती पतिव्रत्य धर्माचे स्मरण म्हणून पत्नीने पतीस अभ्यंग स्नान घालायचे असते व औक्षण करायचे असते. सकाळी पतीचे पूजन करून त्याचे चरणतीर्थ घ्यायचे असते. गोड पदार्थाचे जेवण करायचे असते. त्यामुळे या दिवशी आपल्या पतीला ओवाळायचं असतं. त्यांच्या चरणांचं आपल्याला तीर्थ घ्यायचं असतं.
व आपल्या नात्यातील गोडवा हा कायम राहावा यासाठी भगवान त्याला विनंती आपल्याला करायची असते व आपल्या पतीस ओवाळायचं असते व पतीनीही आपल्या पत्नीला काहीतरी भेटवस्तू द्यायची असते. ताट कधीही रिकामं देऊ नये. आपल्या ऐपतीप्रमाणे जी होईल ती भेटवस्तू आपल्या पतीने आपल्या पत्नीला द्यावी. हा सण पती आणि पत्नींच्या प्रेमाचा व सौख्याचा मानला जातो. त्यामुळे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला हा पाडवा प्रत्येक जोडप्यांनी साजरा करावा, आनंदाने साजरा करावा. तर ह्या कथा बलिप्रतिपदा किंवा पाडव्याविषयी आहेत. तर उद्या आवर्जून सर्वांनी पाडवा सण आनंदाने साजरा करा. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.